यो हाय व्हायरल तडका. नवीन व्हायरल व्हिडिओ इथंच बर का. व्हायरल तडकाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची घंटी नक्की वाजवा. बघत रहा व्हायरल तडका. म्हणजे म्हातारे मावशी आपण सगळ्या त्यांना त्या पुरी जमलो आपल्या शहरात पुरतं म्हातारा माणूस कोणतरी पाहिजे का नाही. कधी खालच्या आईची मावशी नाही का तिला मी हाक मारून घेते. अगं पुरी न मावशीला हाक मारायला पाहिजे. अगं कुठला माझा पदर बाई मी नव्हते भानत. अगं कुठला माझा पदर बाई मी नव्हते भानत. फटफटी बंद कर. फटफटी बंद होत नाही. मागणं सायलेन्सर फाटला आहे. काय कर तुझी घरात गाडीत होते. काय झाडून लोटून म्हण ना. माझ्या पाठी मागायला काम ना बाई. 10-15 म्हशी 7-8 बैल 2-4 नवरे 1 पोरग. 1 नवरा 2-4 पोर. मी म्हणलं आम्हाला 1 भेटाना तुला 2-4 मिळाले का. म्हणलं सगळ्या पुरी माझ्या नावावर आढळ बसतात. पाठच उठले गडबडीत सर्वे घेतले गेले म्हशी धार काढायला. धार काढते कुठं म्हैस दूध देते. म्हणलं नवरे आताच 50,000 रुपयाची म्हैस आणली त्या दिवशी. म्हणलं म्हैस दूध का द्यायला. मोबाईलची बॅटरी लावून पाहते म्हैस राहिली बाजूला. मी रियाड्या खाली धार काढायला बसले ना. तुला म्हशीतला रियाड्यातला फरक कळाला नाही का. बाई तरी विचार केला. म्हटलं माझ्या म्हशीला 4 सडे हा एकच कुणी गुण लागतोय. झाली तयारी. मी माल विचारते. चला नंबर 1 या. काय माल घेतलास. मी घेते ताक. माझा मन आहे पाक. आणि तू यांच्या खाली जाऊन वाच. तुम्हाला लय बरं वाटलं असून. आता 2.5 वर्षाचा गॅप येतो ढिले पडते ना का. माल घ्यायला नेसती काय. पत्रात धिंगाणा. तुझ्या साडीचं नाव काय. पत्रात धिंगाणा. माझ्या साडीचं नाव काय. सपरात गोंधळ. नेसती काय. पत्रात धिंगाणा. दागिना घातला निघाल. चला नंबर 2 या. काय माल घेतलास. मावशे मी माठावर माठ 2 माठ घेते. 2 माठ. 1 नंबर माठात सांग ना. नको बाई सांग ना. लाज वाटते. आता नको लाजू नंतर लय अवघड होत. काय माल घेतला 1 नंबर वाटात सांग ना. हलवा. तू घे हलवा. हा एवढी लाईट घालवा. चांगले 10-12 जण आतमध्ये बोलून होणार बरं का हलवा. तसं नाही. माल घ्यायला देण्याचा हो. बरं 2 नंबर वाटत सांग ना. दम कोंडून माररा तुझ्या शिऱ्यात. आता माझ्या मलाच नाव आहे. नेसती काय. मी का बनारसी चालू. दागिरा खड्यांचा हार. झाली तयारी. चला यो हळूचे बाई स्टेज पडन खाली. भरोसा नाही ग. काय माल घेतलास. मला कशाला विचारते आता. नाही तू का गोळीबाई ना सगळ्यात मोठी जाणकार बाई आहे तू. मी माल घेतलाच पाहिजे. मावशी मी घेते आज माझं दूध. तुझं दूध. आणि तू गेल्या वर्षी आटली होती ना. तुम्ही बी खुशाल करताय. अगं माझं दूध म्हणजे माझ्या घरच्या गाय म्हशीचं दूध. असं मला वाटलं बाई गेल्या वर्षी आटली यंदा कस का फुटली. बर नेसली काय. नेसले ना. काय ग. मला घेऊन चला पुढं उसत. खुरपायला आमच्याकडे ऊस लावलेत ना लोकांनी. माझ्या साडीचं नाव दागिना मोनमाळ घातली. झाली तयारी. इकडे थेरडे. सगळ्या पुरीला विचारलं तू घेते काय नेसती काय तुझं सांगते का नाही. आता माझं कशाला काढील बसत तुम्ही. तुला हात नाही. मालाचं नाव काहीतरी माल घे. मी माल घेते आज रतळ. रताळ माझा मालच तसं आहे. अगं मावशी काय ग आज मला उपवास होता होय म्हणून बाजारात गेले होते पण मला रताळच काय रताळाची मुळी सुद्धा कुठं दिसली नाही आणि तुला काय कुठं मिळाली रताळ तू रताळाच्या गलीला गेलीच नाही तर तुला रताळू सापडेल तरी कुठून
म्हणजे ह्या गावात राहता बाजार वेगळा भरतो का? अग आपण बसलेला सगळा रताळाचा बाजार आहे ना. अगं आंधळे काय? ही सोन्यासारखी माणसं बसलेत ग. माणसं मग तू पाला पाचोळा बाजूला सार मग बघ रताळ. नेसलीस काय? तुमच्यासारखी साडी नेसून मला जमणार आहे का? मग? फक्त परकर जम्पर घातलाय. बरोबर आहे. मग न- आपल्याला जायचं हा ना पाण्यात. गं. साडी नेसली म्हणजे पाय बसून पटकन कंबळ्यात मोडून जाईल. म्हणून साडी नेसणार नाही. परकर झंपर घालणार. हा. पण मावशी काय गं? घोट एवढं पाणी लागल्यावर जरासं परकर वर घ्यायचा. गुडघे एवढं लागल्यावर अजून जरासं वर घ्यायचा. मांड्या एवढं लागल्यावर अजून जरासं वर घ्यायचा. असं किती वेळा वर घेणार? जोपर्यंत चिमणी पाणी पित नाही मी वर येत नाही. हे रे रे. हे पोरींना आवाज. पुऱ्या! झाली तयारी. चला एक एक जण निघा. ए, निघा निघा.
मुर्दा आंबा मागतोय बघ मला आता. अरे बाबा का तू येडा बिडा झालास का काय? हा अरे तुला दिवसमान कोणते काय कोणतं हे तरी कळतंय का? अरे तुला जर आंबा खायचाच होता. अरे तुझ्या 4-5 महिने माझ्याकडे यायचं होतं ना. काय केलं? मग मी तुला आंबे दिले असते ना. तरी तुझ्या जीवा करता पुरी करतो कशी करते पुरी. आंबे आहेत का आंबे तुझ्याकडे? पोरींकडे नाही म्हणल्यावर माझ्याकडे असतील का? बघ ना एखादा बारीक. नाही नाही हे बघू पोरींकडे चौकशी केली. पोरींकडे काय आंबे नाही. मग माझ्याकडे 2 आंबे होते. तुला दिला असतं पण घोटाळा झालाय. नेमकं काय झालं? दाबून कोया गेल्या चटकून आणि त्याचे सालपटे पण काही कामाचे राहिले नाही. मग तू एक काम करतो का? माझी पपई खातो का? तुझी पपई तिकडे खात्यात नेऊन टाक. काय म्हणलं तुम्हाला? तुमच्याकडे कुणी आंबा मागितला? काय म्हणलं? अगं तुम्हाला थांबा म्हटलं. अरे बाबा त्या म्हातारीला मारतो आम्हाला थांबा म्हणतो. तू कुणाचा? कोण? या रस्त्यात का आला? तुला कोणी काढला? अगं आयो इकडं कोणी काढला? तुला आमची दाखवली कोणी? काय ग? येण्या जाण्याची बोलवाट अजिबात तोंडातून शब्द का गप म्हणल्या कसं माझ्या नादी लागत मी लय करवाय. तुला ऐकायला तुम्ही काय समजतो तू स्वतः? तुला कसं त्याच्या तोंडातला शब्द तरी निघलाय का? मला लय राग आला. अरे त्या पोरीच्या तू नादी लागू नको. का बरं? ती पोरीचं रोग इष्टय. नाही पेटीवरून तब्येतीवरून बघ. नाही राग इष्टय राग इष्टय. एक तर तिला राग येत नाही आणि आला तर ती कुत्र्याला खाऊन देत नाही. मग काय करते? कुत्रा सुद्धा तिच्या जवळ राहत नाही. बेकार राग आहे बरं का माझा. कोण आहे तू? कोण आहे रे तू? म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही? तुला ओळखायला का? 2-4 महिने तुला ठेवला होता. कशाला? लॉकडाऊन मध्ये मला सांभाळायला कोण नव्हतं म्हणून. अरे बाबा तुला ओळखायला तू पण आमच्या नात्याचा आमच्या गोत्याचा आमचा सक्का आमचा सोयरा का हिचा नवरा? माझा नवरा. मग माझा नवरा मला त्या नवरा करून तुम्ही राहत तशात. आम्हाला नवरे नाहीत का? प्रत्येकीला नवरा आहे. 6 महिने नवऱ्याचं तोंड बघायला मिळत नाही. पहिलं करे भाऊ काय? प्रत्येक मुलीला नवरा आहे. 6 महिने नवऱ्याचं तोंड पाहत नाही. म्हणजे प्रत्येक मुलीला नवरा आहे परंतु 6 महिने तोंड पाहत नाही. अजिबात नाही. याचं कारण वरच्यावर भागत आहे ना. काय? आता आपलं गाव चांगलं आहे. माणसं आमच्या गावातली माणसं लय चांगली आणि आमचं गाव पण लय चांगलं. वेळे काळाला प्रसंगाला सगळेजण धावून येतात. हा पण का रे एवढ्या खोलत जाऊन चौकशा करणारा कोण रे? तू म्हणजे तुम्ही मला ओळखू नाही ओळखत. मला एक सांगा एवढा थाटमाट करून सिंगार करून कुठे निघाला? मुतायला येतो का? काय करतो? त्याला कळत नाही का डोकर माठ आहे कुठं चाललो? अरे बाबा मथुरीच्या बाजारला चाललोय. मथुरीच्या बाजारला? कुणाच्या हुकमावरून? नवऱ्याच्या. म्हणजे तुमच्या नवऱ्याचा तुम्हाला एवढा अभिमान? लग्नाचा आहे ना तो आमचा. मग असं मग तुमच्या नवऱ्याचा नवरा मी या ठिकाणी उभा याचं काय करणार? बघ बाई आता नवऱ्याचा नवरा म्हणजे आपला नात्याने कोण ग? बघ आता आपल्या सख्या सावत्र साडूचं थोरलं पोरग. तो नाही डबल नवरा. काय म्हणली? डबल नवरा. डबल नवरा? बाई मी तरी विचार केला म्हटलं पाठ मला डबल बोचा कसा काय लागला? तो नाही आपल्या नवऱ्यावर अधिकार गाजवणारा म्हणतोय तो. कोण रे तू? असं उपट सुब्या मग तो मला लग्नाचा नवरा का? अरे कोण रे तू? म्हणजे तुम्ही मला ओळखत नाही? ओळखत नाही. नाही मला एक सांगा या गोकुळात राज्य कोण करतो? त्या गोपंचवाला. मला रात्र दिवस उधार देतो मी. रात्रभर त्याच्या पैसे अशीच पडून असते. ए बाबा ह्या गोकुळचा राजानंद. राजानंद नंद सांगता नंदाला मुलं कोण? त्यांची नावं तर तुला माहिती? अरे 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 कुणाला काय विचारावं हे तरी कळतंय का तुला? तिने लहानचं मोठं केलंय रात्रंदिवस त्यांना लोखंडी घेतले कडे कांदोरी घेतले. त्यांची नाव वळीला माहित. मग सांग त्यांची नाव. गोकुळचा राजा नंदाला मुलं 2. थोरला बेटा म्हणता तो श्रीकृष्ण. किती छान उत्तर दिलं. आणि मग त्या श्रीकृष्णाची तुम्ही आतुरतेने वाट पाहता दर्शनासाठी. तो तुमच्या समोर उभा आहे. दर्शन घ्या. बाई 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 तो कृष्ण आहे काय? मी कन्हैया. नंदाचा काना. मग बाळा अरे तुम्हाला नाही ओळखलंच नाही ना? अरे मी तुझी मम्मी देऊ की काय? या 2 गोष्टी आय काय करत काय होतीस? मेला मूर्त कृष्ण आहे म्हणला म्हणून बाई पाहायला गेली. मग छोटा वाढायला लागला. ए बाबा आम्ही काय कृष्ण पाहिला नाही. मी काल कुंजवाना कृष्ण पाहिला होता. काळ्या सोळ्या रंगाचा हरणासारख्या डोळ्याचा त्याच्या पायी पद्म. याच्या पार पद्म नाहीये. सगळे मुताचे वगाड आहे. भावी भक्तांनी नारळ फोडल्यात त्याचे सिंतुडे उडाल्या. खाली बसून मुता जायला. बाकीचं जाऊ दे पण काय त्याची ती सप्तसुराची बासरी. सप्तसुराची एका बोकाची काय वाजवायचं? एकच असतं एकच. कशाला बासरीची आठवण काढून दिल्या का? तुम्ही याची बासरी पाहिली का? तुमच्या नशिबातच नाही. आता जाऊया का नाही? तुमच्या नशिबातच नाही.
मी पाहिली. तू पाहिली? मग कधी ग? बाई मी काल यमुनावर पाण्याला चालले होते आणि हा भाऊ वर कळमाच्या झाडावर बसला होता. मी खाल्ला याची बाजरी पाहिली. केवढी होती ग? एवढी एवढी बासरी काही एवढी असते का? अगं बासरी आऊट हाताचे असते. आऊट हाताचे असते पण उंचवर बसल्यामुळे छोटी दिसत होती. हा म्हणजे मी उंच असल्यामुळं खालून तुला ती छोटी दिसली. काय बाय बासरीला सजवली होती. साईडला 2 गोंडे रेशमाचे नव्हते ग. रेशमाचे होते. रेशमा साईडला सगळ्या दुर्मुळ्या रेशमाच्या. त्याही रेशमाच्या होत्या. आणि एकदा का भाऊ बासरी वाजायला लागला ते 2 गोंडे लुटू आणायचे. ए बाबा, अशा रूपाचा गुणाचा आम्ही कृष्ण पाहिलाय. त्या कृष्णात आणि तुझ्यात जमीन आसमानचा फरक आहे. तो कृष्ण काहीतरी वेगळा होता आणि तू कृष्ण काहीतरीच वेगळा आहे. तू कृष्ण आहे ना, मग आम्हाला थोडक्यात बटलाची थोडीशी माहिती सांग. बरोबर आहे तुमचं. म्हणजे तुम्ही जो कृष्ण पाहिला तो सत्ययुगातला होता आणि मी कृष्ण आहे तो कलियुगातला आहे. आणि तो कसा आहे थोडक्यातच माझी माहिती सांगतो. सर्व मुलींना हात जोडायला हात जोडा. पायातला काढा आणि माझा तोंड जोडा. साईडला घालून ठेवा. सांगा तर मूड द्या. जोडले का? हात जोडले. जोडले. दोन्ही डोळे झाका. दोन्ही डोळे पण झाका. काय गो मावशी याला हात जोडायला लावले. बघ ना. डोळे झाकायला लावले. हा ना. डोळे झाकायला लावून हा काय करणार आहे ग? आपल्याला चोख उभार देणार आहे ग. अगं त्याने आपलं वावर नांगरलं तर नांगरून घ्या. तुझं नांगरून घे ना. माझं पडीक ठेवायचं. आहो तसा दोन्ही डोळे झाकले. हात जोडले. दोन्ही डोळे झाकले. टाकले. तिसरा डोळा उघडा ठेवा. तिसरा डोळा सगळ्यांना आहे काय? प्रत्येकाला 3-3 डोळे आहेत. होय. हो. हे समोर बसल्यांना यांना सुद्धा आहेत. माझ्या पुरीला पण आहेत. तुम्हाला तिसरा डोळा आहे का? तुला आहे का? मग माझा डोळा कोणाला सापडला? मग वय झालं माझ्या लक्षात राहत नाही का? सापडला. मला तिसरा डोळा आहे. उघडला असं त्याला कारण झालंय. काय? 4 दिवस झाले पाणी घालतो पट्टी मारली. या माहिती थिरडी कोणता डोळा म्हणते तू कोणता म्हणतो? अगं ज्ञान चक्षु ह्याला तिसरा डोळा म्हणतात. ज्ञानाचा अकलेचा बुद्धीचा एवढा मोठा आहे ना. मग तो उघडा ठेव. हात जोडले. डोळे झाकले. करू का सुरुवात? त्या कोपऱ्यापासून चालू कर म्हणजे माझ्या परिचय चांगला ढिला पडशील. आम्हाला हात जोडायला डोळे झाकायला कर आमच्या दुकानाचं शटर वर घाल बरणी खातन कर सगळ्या चिवड्याचा सत्यानाश. मनात काहीतरी वाईट आणू नका. मी माझी माहिती सांगायला सुरुवात करू का हे विचारतोय. ऐक. महाराज की जय. बाबा की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. तुकाराम खेडकर की. मला